हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 11 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की या मालिकेत आता पुढे काय घडणार आहे, पुढे काय मोठा ट्विस्ट येणार आहे. तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहिती आहे की ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर ज्या काही मालिका सुरू आहेत त्या सगळ्या मालिकांपैकी एकदम भारी कथानक आणि विषय या मालिकेचा आहे. पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी ऊर्जा यशवंत शिंदे ॲडव्होकेट ऊर्जा ही आपलं संपूर्ण सर्वस्व पणाला लावून बसली आहे. ही तिची पहिलीच केस आहे आणि पहिल्याच केसमध्ये तिच्या समोर आहे एक खूप मोठा वकील हर्षवर्धन जहागीरदार, ज्याने आजपर्यंत कधीही एकही केस हरलेली नाहीये आणि त्याचा तो हातखंडाच आहे. तो काही चांगला वकील नाहीये, तर पैशांपुढे झुकणारा वकील आहे. पैशांसाठी तो काहीही करू शकतो, कायद्याला झुकू शकतो. मग तुम्ही कितीही मोठा गुन्हा करा, पण या हर्षवर्धन जहागीरदारला पैसे द्या आणि तो तुम्हाला या गुन्ह्यातून सही सलामत बाहेर काढणार, कोर्टामध्ये तुम्हाला निर्दोष सिद्ध करणार, अशी त्याची ख्याती आहे. आणि आता त्याच हर्षवर्धन जहागीरदाराविरुद्ध चक्क ऊर्जा उभी राहतीये आणि ही केस काही साधीसुधी नाहीये. ही केस आहे पद्माची. पद्मा ही हर्षवर्धनच्या घरी मोलकरीण म्हणून काम करते आणि हर्षवर्धनच्या होणाऱ्या जावयानेच विक्रांत शिर्केने तिचा विनयभंग केलाय, तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे सगळं हर्षवर्धनला माहिती आहे, तरीसुद्धा आपल्या होणाऱ्या जावयाला वाचवण्यासाठी तो चक्क ही केस लढतोय. म्हणजे त्याने सगळे नियम धाब्यावर बसवले आहे, माणुसकी धाब्यावर बसवली आहे आणि फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतोय. आणि कोणताही बाप आपल्या मुलीला अशा नालायक मुलाबरोबर कधीही लग्न करू देणार नाही. पण हर्षवर्धनने डोळे मिटून घेतलीये, कारण हा विक्रांत शिर्के साधासुद्धा माणूस नाहीये, तर चक्क आमदार दिग्विजय शिर्केचा मुलगा आहे. पुढे जाऊन या आमदाराची गादी तो चालवणारे, आमदार बनणारे. आणि एवढं मोठं पॉलिटिकल कनेक्शन असल्यामुळेच हर्षवर्धन त्याचा हा गुन्हा माफ करायला सुद्धा तयार आहे आणि तो या विक्रांत शिर्केची केस लढतोय. आणि हा सगळा आरोप खोटा आहे, ही केस खोटी आहे असं त्याने सिद्ध करायचं ठरवलंय. पण पद्मा ही काही एकटी नाहीये, कारण तिच्या पाठीशी ऊर्जा खंबीरपणे उभी आहे. जरी ही ऊर्जाची पहिलीच कोर्ट केस आहे, तरीसुद्धा तिच्यामध्ये जो स्पार्क आहे त्याला पाहून असंच वाटतंय की ती नक्कीच हर्षवर्धनला ही केस हरवणार. आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे ती सत्याच्या बाजूने लढतीये. आणि असत्य, खोटेपणा हा कितीही ताकदवर असला, त्याच्याकडे कितीही मोठी सत्ता, पैसा, पॉवर असली, तरीसुद्धा एक ना एक दिवस त्याला हार मानावीच लागते आणि शेवटी सत्याचा विजय होतोच. आणि पद्माच्या या केसमध्ये सुद्धा तेच घडणार आहे. शेवटी सत्याचा विजय होणारच आहे आणि पद्मा ही केस जिंकणार आहे. हर्षवर्धनने आपला डाव सुरू केलाय. सगळ्यात आधी तर त्याने पद्माला 2 लाख रुपयांची लाच दिली. तिच्या अब्रूची किंमत पैशांमध्ये लावली आणि तिला म्हणाला, हे पैसे घे आणि कोर्टात केस करायची नाही, पोलिसांमध्ये FIR करायची नाही. त्यामुळे पद्माचा स्वाभिमान दुखावला गेला. पद्माने ठरवलं की हर्षवर्धनने माझ्या अब्रूची पैशात किंमत लावली आहे, आता मी हर्षवर्धनलाही धडा शिकवणार आणि त्या विक्रांतला, त्या नराधमाला सुद्धा त्याच्या पापांची शिक्षा देणार. त्यामुळे तिने पोलिसांमध्ये FIR केली. मग ऊर्जाच्या मदतीने आता ही कोर्ट केस कोर्टात उभी राहणार आहे आणि पद्माला न्याय मिळवण्याचा रस्ता हा मोकळा झालाय. परंतु हे दिसतं तेवढं सोपं नाहीये, कारण विक्रांत शिर्के हा काही साधासुद्धा माणूस नाहीये. तो आमदाराचा मुलगा आहे, त्यात तो हर्षवर्धन जहागीरदारचा होणारा जावई आहे, जो कोर्टामध्ये काहीही करू शकतो. खऱ्या गोष्टींना खोटं सिद्ध करू शकतो, खोट्याला खरं सिद्ध करू शकतो. आणि ज्याने गुन्हा केलाय त्याला निर्दोष सिद्ध करून, ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला गुन्हेगार सुद्धा सिद्ध करू शकतो. अशा हर्षवर्धनचा पाठिंबा या विक्रांतला आहे. त्यामुळे पद्मासाठी आणि ऊर्जासाठी ही लढाई लढणं काही सोपं नाहीये, एवढं मात्र नक्की. पण खऱ्याच्या बाजूने अनेकदा देवाची साथ असते, तसंच घडतंय. ऊर्जा आणि पद्माच्या साथीला शौर्य आलाय आणि शौर्य आहे हर्षवर्धनचा मुलगा. हर्षवर्धनचा सख्खा मुलगाच आता हर्षवर्धनच्या विरोधात, विक्रांतच्या विरोधात कोर्टामध्ये साक्ष देणार आहे की विक्रांतच तो मुलगा आहे ज्याने पद्माचा विनयभंग केलाय. त्यामुळे ऊर्जा आणि पद्माची केस आणखीन स्ट्रॉंग झाली आहे, एवढं मात्र नक्की. पण हर्षवर्धनला अजून हे माहीत नाहीये
तो जेव्हा कोर्टात उभा राहील, जेव्हा शौर्य हा कोर्टात साक्ष देईल, तेव्हाच हे हर्षवर्धनला समजेल आणि तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकेल, त्याला जबर धक्का बसेल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, एकूणच वचन दिले तुम्हाला या मालिकेची आत्ता कुठे सुरुवात झाली आहे आणि ही मालिका आता दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत जाणार आहे, एवढं मात्र नक्की. मग ही तर फक्त सुरुवात आहे, यापुढे आणखीन काय घडणार आहे तर पुढील काही एपिसोडमध्ये आपण पाहू की पद्माची ही केस कोर्टात उभी राहील. कोर्टात पद्मा ही आपल्यावर जे काहीच घडलंय ते सगळं सांगणार की विक्रांतने तिच्याबरोबर काय काय केलं, तिचा विनयभंग कसा केला, हे सगळं ती कोर्टामध्ये सांगणार. त्याच वेळेस हर्षवर्धन उभा राहील आणि हे सगळं घडलंच नाहीये असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. तो पद्मा किती गरीब आहे, आमच्या घरची मोलकरीण म्हणून काम करते हे सांगणार आणि म्हणेल की विक्रांत शिर्के हा आमदार दिग्विजय शिर्केंचा मुलगा आहे, त्याला समाजात एक मानाचं स्थान आहे, तो खूप चांगल्या घरचा मुलगा आहे, मी त्याला लहानपणापासून पाहत आलोय, तो असं करणं शक्यच नाहीये. आणि पद्मासारख्या मुली असंच करतात, मोठ्या माणसांच्या मुलांना फसवतात, त्यांच्यावर खोटे आरोप करतात आणि पैसे लुबाडण्याचं काम करतात. आणि पद्माने पैसे लुबाडण्यासाठीच विक्रांतवर हा खोटा आरोप लावलाय. ज्या दिवशी हे सगळं घडलं त्या दिवशी विक्रांत हा मुंबईमध्ये नव्हताच, तो तर किती दिवसांपासून गोव्याच्या फार्म हाऊसवर आहे आणि तेथेच आहे. त्यामुळे पद्मा ही खोटं बोलतेय, पद्माने चुकीचे आरोप लावले आहेत. तेव्हा ऊर्जा उभी राहील आणि ऊर्जा म्हणेल, जज साहेब, हर्षवर्धन जहागीरदार खोटं बोलताय, कारण त्यांना विक्रांतला नाही वाचवायचंय, त्यांना स्वतःच्या होणाऱ्या जावयाला वाचवायचंय, यामध्ये त्यांचा स्वार्थ आहे. आणि हर्षवर्धन जहागीरदारांकडे काय साक्ष आहे, काय पुरावे आहेत की त्या दिवशी विक्रांत मुंबईमध्ये नव्हता. आणि हर्षवर्धनला हेच हवं असेल, कारण खोटे पुरावे उभे करणं हर्षवर्धनसाठी काही अवघड नाहीये. हर्षवर्धनने खोटे कॉल रेकॉर्ड सुद्धा उभे केले असतील, बनवले असतील, ज्यात दिसत असेल की त्या दिवशी मुंबईमध्ये विक्रांत नव्हता आणि तो चक्क गोव्यामध्ये होता. त्यामुळे येथेच ऊर्जाचा पहिला पराभव होणार आहे, कारण तिने पुरावा मागितला आणि हर्षवर्धनने लगेच पुरावा सादर केला. पण ऊर्जाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. जोपर्यंत पद्मा ही आपली साक्ष बदलत नाही, तिच्याबरोबर जे काही घडलं ते सगळं खरं खरं सांगते, तोपर्यंत ही केस ऊर्जाच्या हातात राहील, एवढं मात्र नक्की. कारण इन्स्पेक्टर गुळगुत्ते हा सुद्धा ऊर्जाच्याच बाजूने आणि त्याने विक्रांतच्या सगळ्या मित्रांचं स्टेटमेंट घेतलंय. त्या दिवशी फार्म हाऊसवर काय काय घडलं, पद्मा तेथे पुरणपोळ्याचा डब्बा द्यायला आली आणि मग विक्रांतने तिचा विनयभंग कसा केला, तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, हे सगळं या मित्रांनी पाहिलंय. आणि मग पद्माने जेव्हा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा विक्रांतने आपल्या मित्रांना पद्माला पकडायला सांगितलं आणि हे मित्र संपूर्ण शहरभर पद्माचा पाठलाग करत होते, तिच्या मागे धावत होते आणि हे सगळं त्यांनी कबूल केलेलं असेल. आणि मग ऊर्जा या मित्रांचे स्टेटमेंट तेथे कोर्टामध्ये मांडणार. तेव्हा हर्षवर्धन म्हणेल की पोलिसांनी त्यांना मारहाण करून जबरदस्तीने हे स्टेटमेंट लिहून घेतले आहेत असं काही नाहीये. आणि मग हे सगळे मित्र कोर्टामध्ये पलटणार आणि सांगतील, हो खरंय, इन्स्पेक्टर गुळगुत्तेने आम्हाला मारहाण केली, आम्हाला धमकी दिली, म्हणून आम्ही हे स्टेटमेंट दिलंय, पण आम्ही असं काहीच केलेलं नाहीये. ना पद्मा फार्म हाऊसवर आली, ना विक्रांतने तिचा विनयभंग केला, ना पद्मा पळाली, ना आम्ही तिचा पाठलाग केला. पण येथेच हे मित्र फसणारे, कारण या मित्रांचा जो व्हिडिओ इथे पद्माचा पाठलाग करत होते आणि मग ऊर्जा आणि शौर्य त्यांची धुलाई करत होते, हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालाय. आणि मग ऊर्जा कोर्टामध्ये हा व्हिडिओ सादर करणार, जज साहेबांना हा व्हिडिओ दाखवणार की हे मित्र कसे तेथे मिरवणुकीत आले होते आणि मी आणि शौर्यने कशी त्यांची धुलाई केली होती. आणि त्यानंतर ऊर्जा आपला हुकूम का एक्का बाहेर काढणार, ज्याबद्दल हर्षवर्धनला काहीच कल्पना नसेल, त्याला काहीच माहिती नसेल. ऊर्जा ही चक्क शौर्याला तेथे कोर्टामध्ये साक्ष द्यायला बोलवणार आणि जेव्हा शौर्य हा कोर्टात साक्ष द्यायला उभा राहील तेव्हा हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकेल, एवढं मात्र नक्की. हर्षवर्धनला एवढं माहीत असेल की ऊर्जा नक्कीच एखादा साक्षी पुरावा समोर ठेवणार, पण साक्ष द्यायला चक्क आपला मुलगा शौर्य उभं राहील हे त्याला माहीत नसेल. त्यामुळे हर्षवर्धनला जबर धक्काच बसेल. पण हर्षवर्धन या धक्क्यातून सावरणार आणि शौर्याची उलट तपासणी घेऊ लागेल की तुम्ही हे सगळं पाहिलं का, तुम्ही तेथे होतात का. आणि शौर्य
हा आपली पूर्ण साक्ष देणार. हो, ही मुलं पद्माचा पाठलाग करत होती आणि या मुलांनी पद्माचा पाठलाग केलाय, तिला पकडण्याचा प्रयत्न केला. ते ऊर्जावर सुद्धा हल्ला करत होते आणि मग मी ऐनवेळी तेथे आलो आणि ऊर्जाला वाचवलं. या मुलांची धुलाई केली, त्यांना तेथून पळून लावलं आणि शौर्याची ही साक्ष या केससाठी खूप महत्त्वाची आहे एवढं मात्र नक्की. आणि मग त्या दिवशीची सुनावणी तेथेच थांबणार आणि घरी आल्यावर शौर्याची चांगलीच कान उघडणी होणार एवढं मात्र नक्की. हा हर्षवर्धन शौर्यावर खूप चिडेल आणि त्याला जाब विचारेल, तू असं का केलं? विक्रांत तुझ्या बहिणीचा होणारा नवरा आहे, या घरचा होणारा जावई आहे आणि त्याच्याविरुद्ध तू कोर्टात कशी साक्ष देऊ शकतो? तेव्हा शौर्य हा हर्षवर्धनला सांगणार, विक्रांत हा माझ्या बहिणीचा होणारा नवरा आहे, या घरचा होणारा जावई आहे, त्यामुळेच मी त्याच्याविरुद्ध साक्ष दिली. कारण अशा नालायक मुलाबरोबर मी माझ्या बहिणीचं लग्न कधीच होऊ देऊ शकत नाही. हर्षवर्धन हा आणखीनच चिडणार आणि शौर्याला जाब विचारणार, हे ठरवणारा तू कोण? मी तीर्थाचा बाप आहे आणि मी ठरवणार की तिचं लग्न कोणाशी होईल. तुला अजून तेवढी अक्कल आलेली नाहीये. पण शौर्य हा काही घाबरणार नाही, डगमगणार नाही आणि तो हर्षवर्धन समोर पूर्ण हिमतेने उभा राहील आणि त्याला ठणकावून सांगेल की विक्रांतनेच हे सगळं केलंय, विक्रांत चुकीचा आहे आणि मी त्याच्याविरुद्ध साक्ष दिली आहे. मी पद्मा आणि ऊर्जाच्या बाजूने ठामपणे उभा राहणारच, मी काही मागे हटणार नाही, मी माझी साक्ष बदलणार नाही. हर्षवर्धन त्याला साक्ष बदलण्यासाठी सांगेल, परंतु शौर्यने ठरवलंय की पद्मा खरं बोलतीये आणि तो पद्माला न्याय मिळवून देणारच आणि तीर्थाच्या आयुष्याचं वाटोळ होण्यापासून सुद्धा वाचवणार. विक्रांतसारख्या नालायक मुलाबरोबर तीर्थाचं लग्न तो कधीही होऊ देणार नाही. त्यामुळे हर्षवर्धनचा सुद्धा नाईलाज होईल, कारण त्याला घरामधूनच इतका मोठा विरोध सहन करावा लागणार आहे. तीर्थासुद्धा विक्रांतबरोबर लग्न करायला नकार देईल. त्यामुळे हर्षवर्धन हा आणखीनच चिडेल. तर दुसरीकडे आमदार शिर्के हा हर्षवर्धनवर चांगलंच तोंडसुख घेणार की तू तर खूप मोठ्या मोठ्या बाता मारत होता की मी कोर्टात असं करेल तसं करेल आणि तुझा स्वतःचा मुलगाच विक्रांत विरुद्ध कोर्टात साक्ष देतोय, म्हणजे हा तुझाच प्लॅन असणार. तू माझ्या विरुद्ध डबल गेम खेळतो की काय? असा जाब आमदार हर्षवर्धनला विचारणार आणि या आमदाराला उत्तर देता देता हर्षवर्धनच्या नाकी नऊ येतील एवढं मात्र नक्की. म्हणजे कोर्टाच्या पहिल्या दिवशीच ऊर्जाने हर्षवर्धनला धोबीपछाड दिलेली असेल आणि चक्क शौर्याला तेथे साक्ष द्यायला बोलवून शौर्याला तेथे उभं करून तिने हर्षवर्धनची चांगलीच ठासली आहे एवढं मात्र नक्की. पण हर्षवर्धन खूप मोठा आणि बेरकी वकील आहे, एवढ्याशा गोष्टीने तो काही खचून जाणार नाही आणि विक्रांत विरुद्ध तो आणखीन पुरावे निर्माण करेल की विक्रांतने हे सगळं केलंच नाहीये एवढं मात्र नक्की. पुढे जाऊन हर्षवर्धन हे सुद्धा सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल की यामध्ये फक्त पद्मा नाहीये, हे फक्त पद्माचं डोकं नाहीये की विक्रांत विरुद्ध केस करायची, तर ही ऊर्जा खूप नवखी वकील आहे, ज्युनियर वकील आहे आणि आपलं करिअर घडवण्यासाठी हा सगळा प्लॅन तिनेच बनवलाय. या दोघी आधीपासून मैत्रिणी होत्या आणि त्यांनी हा सगळा प्लॅन बनवला, सगळं प्लॅनिंग केलं आणि विक्रांतला जाणून बुजून फसवलंय. म्हणजे या ऊर्जाचं सुद्धा नाव मोठं होईल आणि मग तिला या आमदाराकडून पैसे लाटता येतील, विक्रांतकडून पैसे लाटता येतील असा त्यांचा प्लॅन आहे. पण ऊर्जा या सगळ्या गोष्टींसाठी तयार असेल आणि ती हर्षवर्धनला तोडीस तोड उत्तर देईल एवढं मात्र नक्की. जेव्हा ऊर्जा आणि हर्षवर्धनची पहिल्यांदा ओळख झाली होती तेव्हा हर्षवर्धनने तिला सांगितलं होतं की तुझी अजून पहिलीच केस आहे, आधी चालायला तर शिक, तू शर्यतीमध्ये उतरली आहे. आणि तेव्हासुद्धा ऊर्जाने तिला उत्तर दिलं होतं की मला शर्यतीमध्ये उतरू द्या, मग तुम्हाला कळेल की कोणाचा वेग किती आहे. तेव्हा हर्षवर्धनची बोलती बंद झाली होती आणि आता कोर्टामध्ये हर्षवर्धनला समजणार की ऊर्जाचा खरा वेग काय आहे आणि खरंच एखाद्या वेगाने तो हरू शकतो. म्हणजे एकूणच आता वचन दिले तू मला या मालिकेची सगळ्यात मोठी USP आहे की ही कोर्ट केस. आणि जेव्हा पद्माची ही केस कोर्टात उभी राहील, हर्षवर्धन आणि ऊर्जा एकमेकांविरुद्ध काळ्या कोर्टात एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील, तेव्हा ही मालिका पाहायला आणखीनच मजा येईल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना ही कोर्ट केस पाहण्यासाठी? ऊर्जा आणि हर्षवर्धन या दोघांचे एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा. ऊर्जा ही केस नक्कीच जिंकणार आहे, पण ही केस जिंकण्यामध्ये तिच्यासमोर सगळ्यात मोठा अडसर असेल पद्माचा. पद्मा ही स्वतः पीडित आहे, पण
ती खूप घाबरलेली आहे. एकतर गरीब घरची मुलगी, हर्षवर्धनचे आणि त्याच्या कुटुंबाचे पद्मावर खूप उपकार आहेत आणि तिचे आईबाप सुद्धा या जगात नाहीये. फक्त एक लहान भाऊ आहे आणि तिच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आणि आता चक्क तिने आमदाराच्या मुलावर हे आरोप केले आहेत. हर्षवर्धन सारखा मोठा वकील तिच्या विरुद्ध लढतोय आणि जेव्हा पद्मा ही कोर्टात उभी असेल तेव्हा हर्षवर्धन हा तिच्यावरच विविध आरोप करेल. तीच कशी चुकीची आहे, किती वाईट आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे त्या बिचाऱ्या पद्माबरोबर एवढं वाईट घडलंय, त्या विक्रांतने तिचा विनयभंग केलाय आणि उलट त्या पद्मालाच या कोर्टात उभं राहून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहे. तसंही ऊर्जाने तिला समजावून सांगितलं होतं की जेव्हा तू उद्या कोर्टात उभं राहशील तेव्हा तुला खूप घाणेरडे प्रश्न विचारले जातील की हा विनयभंग कसा झाला, विक्रांतने तुला कुठे स्पर्श केला, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, बोटांनी केला तर हाताने केला. इतके घाणेरडे प्रश्न, कदाचित यापेक्षा जास्त घाणेरडे प्रश्न तुला कोर्टात विचारले जातील. आणि हे सगळं ऐकून पद्माचे त्राण गळालं होतं. पद्मा खूप घाबरली होती आणि जेव्हा हे पद्माला सहन करावं लागणार आहे तेव्हा तर ती आणखीनच दुःखी होईल. तिला खूप जास्त त्रास होईल एवढं मात्र नक्की. आणि कोर्टात ती काही बोलू शकेल की नाही हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. कारण हर्षवर्धन सारख्या वकिलासमोर बोलणं, हर्षवर्धन सारख्या वकिलासमोर उभं राहणं हे काही खरं नाहीये. तो हर्षवर्धन जेव्हा घरातच असतो तेव्हा तो किती जोरात आरडाओरडा करतो हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे जेव्हा तो कोर्टात असेल तेव्हा त्याचा आवेशच वेगळा असेल आणि तो आपल्या आवाजाने, आरडाओरड्यानेच पद्माला दाबण्याचा प्रयत्न करेल. तिचा आवाज कोणापर्यंतच पोहोचू नये असा प्रयत्न करेल एवढं मात्र नक्की. आणि ऊर्जासाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट असेल की ऊर्जाला पद्माला कोणत्याही परिस्थितीमध्ये कमजोर पडू द्यावा लागणार नाही. पद्माची हिंमत कमी होऊ द्यावी लागणार नाही. कारण जर पद्माची हिंमत कमी पडली तर याचा फायदा नक्कीच हर्षवर्धन उचलणार आणि भर कोर्टामध्ये पद्माच कशी चुकीची आहे हे तो सिद्ध करून दाखवणार. आणि हे काही ऊर्जाला परवडणार नाहीये एवढं मात्र नक्की. कारण जर पद्माचीच हिंमत कमी पडली तर हर्षवर्धन समोर ती उभी राहू शकणार नाही. तिच्याबरोबर जे काही झालं ती कोर्टात ठामपणे सांगू शकणार नाही. आणि जर तिलाच कोर्टात ठामपणे स्वतःबरोबर काय घडलं हे सांगता येत नसेल तर हर्षवर्धनसाठी हे खूपच भारी असेल. हर्षवर्धन या सगळ्या गोष्टींचा फायदा उचलणार आणि पद्माच कशी चुकीची आहे, तिने विक्रांतवर खोटे आरोप केले, पैशांसाठी ती हे सगळं करते असं सिद्ध करण्याचा तो प्रयत्न करेल एवढं मात्र नक्की. त्यामुळे ऊर्जाला परत परत पद्माला हिंमत द्यावी लागणार आहे. तिचा कॉन्फिडन्स वाढवावा लागणार आहे. कोर्टात काय होऊ शकतं, हर्षवर्धन काय बोलू शकतो, तुझ्यावर काय आरोप लागू शकतात या सगळ्यांची जाणीव तिला करून द्यावी लागेल. तेव्हाच हे सगळं शक्य होईल एवढं मात्र नक्की. नाहीतर हर्षवर्धन सारखा वकील हा पद्माला खाल्ल्याशिवाय राहणार नाही, तिला गप बसवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की. पण हे सगळं खूप भारी असेल एवढंही खरं. कारण हे सगळं होत असताना, पद्माची कोर्ट केस सुरू असताना ऊर्जाला शौर्याचं सत्यसुद्धा कळणार आहे की शौर्य हा चक्क हर्षवर्धनचा मुलगा आहे आणि शौर्याने हे सत्य आपल्यापासून लपवलंय. त्यामुळे तिला शौर्याचा खूप राग येईल. पण जेव्हा शौर्य हा स्वतःच्या बापाविरुद्ध कोर्टात उभा राहील आणि ऊर्जा आणि पद्माच्या बाजूने साक्ष देईल तेव्हा तिच्या हे लक्षात येईल की शौर्य हा जरी हर्षवर्धनचा मुलगा असला तरी तो न्यायाच्या बाजूने, सत्याच्या बाजूने उभा आहे आणि त्याने स्वतःच्या बापाशी वैर घेऊन आपली साथ दिली आहे. आपल्याला वचलेलं वचन त्याने पूर्ण केलंय. त्यामुळे ऊर्जाचे सगळे गैरसमज दूर होतील आणि यांच्या प्रेम कहाणीला सुद्धा सुरुवात होईल एवढं मात्र नक्की. आज ना उद्या ही कोर्ट केस संपेल, ऊर्जा ही केस जिंकेल, पद्माला न्याय मिळेल. पण त्यानंतर ऊर्जा आणि शौर्याची प्रेम कहाणी कोठे जाईल, या दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला तर हर्षवर्धन काय करेल हे सुद्धा पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. कारण ऊर्जाने त्याला पहिली केस हरवलेली असेल, त्याचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त केलं असेल, बर्बाद केलेलं असेल. त्यामुळे हर्षवर्धन तिचा बदला नक्की घेणार. आणि जर शौर्यने ऊर्जाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला, हर्षवर्धनची सून म्हणून तिला घरात आणलं तर ही मालिका आणखीनच इंटरेस्टिंग होईल, पाहायला खूप मजा येईल हेही खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? या मालिकेची गोष्ट, कॅरेक्टर्स, तुमच्या सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे? ऊर्जा, पद्मा, शौर्य की हर्षवर्धन? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच वचन दिले तू मला या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.